केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असतानाही बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय आजपासून धरणं आंदोलन करणार आहेत. काय मागण्या यांच्या आम्ही जाणू इच्छितो. तर तुमची सत्ता आहे तरी पण तुम्ही धरणं आंदोलनावर आज बसणार आहेत, काय विशेष मागण्या आहेत? आमची सत्ता आहे म्हणून आम्हाला हे काम चांगल्या रीतीने करता येईल. कुठे चुकीचं असेल तर सत्ता आहे म्हणून त्याचा विरोध नाही करायचा. कुठे अतिक्रमण होत असेल तर सत्ता आहे म्हणून त्याचा विरोध नाही करायचा, त्याच्या विरोधात बोलायचं नाही. जर असं धोरण असेल तर हे मला अमान्य आहे. आणि इथे राहणारे लोक 1 करोड रुपये देऊन इथे त्यांनी घर घेतलं, सरकारला टॅक्स दिलं. तुम्ही बघू शकता 12-12 फूटचे फुटपाथ आहेत. हे बघा, तुम्ही लेंथ मापून घ्या, 12 फूटपेक्षा जास्त आहे इकडे. आता एवढे मोठे फुटपाथ असूनसुद्धा इथे चालायला जागा नाही. या रस्त्यावरती कार डीलर आहेत, फुटपाथवर कार, त्याच्यानंतर रोडवरती 2-2 लेन. काल मी स्वतः बघत होतो, शोरूममध्ये कार दाखवली जात नाही तर सेकंड लेनमध्ये गाडी ठेवून कस्टमरला गाडी दाखवली जाते. आणि त्यांचा माणूस बोलतो, हम तो गाडी इधर ही लगाएगा, तुमको जो करना है कर लो. माझ्या मागे टर्निंगला महावीरनगरला जी जागा आहे, मी सतत 3 महिन्यापासून फॉलोअप करतो आहे. एवढं दारू पितात तिकडे लोक. आता रेसिडेन्शियल वस्ती आहे, मेट्रो स्टेशन आहे, इतकं दारू कसं चालेल? इथे एक बुर्जीवाला बसतो, समोर एक चायनीजवाला बसतो. दारू विका, चायनीज विका समजू शकतो, बुर्जी विका समजू शकतो, दारू का विकतात आहे? समोर टॉयलेट आहे, पब्लिक टॉयलेट आहे. 10 दिवस आधी पोलीसवाले कारवाई करत होते. त्याच्या काउंटरमध्ये देशी दारूच्या बाटल्या. ज्या पब्लिक टॉयलेटमध्ये महिला येतात, पुरुष येतात, त्या काउंटरच्या समोरून महिला जातात. तो दारू का विकतोय? ड्रग्स का विकतोय? आणि मग हा फुटपाथ कोणासाठी बनवला जातो, हा माझा प्रश्न आहे. जर फुटपाथ लोकांसाठी आहे तर लोकांकरता असलं पाहिजे, लोकांना चालायला भेटलं पाहिजे. हे भेटत नव्हतं म्हणून फुटपाथ मुक्तीसाठी आम्ही अभियान सुरू केलं. त्याचप्रमाणे इकडे नाला आहे, नाला सफाईसाठी BMCचे कॉन्ट्रॅक्टर येतात, तात्पुरत्या स्वरूपात ते परमिशन घेतात, झोपड्या बांधायला घेतात आणि मग ते परमनंट स्वरूपात होऊन जातात. आणि त्या लोकांची इतकी दादागिरी की त्यांच्याकडे घर आहे तरीसुद्धा या फुटपाथवरती राहतात. का? ते सगळे सोन्याचे दागिने घालून आहेत, रस्त्यावरती सिलेंडर घेऊन स्वयंपाक करतात आहे, रस्त्यावरती आंघोळ करतात आहे, रस्त्यावरती शौचालय करतात आहे. हे मान्य आहे का? आणि दादागिरीची भाषा एवढी की सोसायटीत घुसून मारतात सोसायटीच्या लोकांना. मुली रिक्षात बसल्यावरती त्यांना टच करतात, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग सारखे प्रकार होतात. वडिलाला आपली मुलगी आली तर स्टेशनवरती जावा लागतो, कारण एकटी मुलगी कशी येणार हे मनात त्याच्या भीती आहे. एवढ्या भीतीच्या वातावरणात आपण जगायचं का? मग हे असामाजिक तत्व जे लोक आहेत. परवा जी कारवाई केली त्याच्यात एक मुलगा होता, त्यांनी हातात ब्लेड घेतली होती. हे पोलिसांच्या निकषात ध्यान आलं. मग हे कार डीलरची दादागिरी, हे रस्त्यावरती ज्या लोकांनी कब्जा करून ठेवला आहे, झोपडी बांधून ठेवली आहे. मी मुंबई महानगरपालिका तसेच पोलीस विभाग व ट्रॅफिक पोलीसचे अभिनंदन करतो आणि विशेष करून जॉईंट CP ट्रॅफिक सत्यनारायण चौधरी साहेबांचे आभार व्यक्त करतो की जेव्हा मी त्यांच्या निदर्शनात ही गोष्ट आणून दिली, ताबडतोब त्यांनी कारवाई करायला सुरू केली. तुम्ही आज बघू शकता, हा फुटपाथ तुम्हाला दिसत आहे, रस्ता तुम्हाला दिसत आहे. इथे महावीरनगरच्या जंक्शनवरती MCA आहे, त्याच्यासमोर 3 येल्लो कलरचे ट्रक लागले असतात. यांना कुठलीही परमिशन नाही, पण ते तिकडे सरसराट धंदा करतात आहे. नियम कायदा आहे की नाही आहे की काही लोकांनी फुटपाथला आपल्या बापाची संपत्ती समजली आहे. ही मानसिकता तोडून काढण्यासाठी आज लोक रस्त्यावर उतरत आहेत. आणि हे लोक जेव्हा रस्त्यात उतरत होते तेव्हा ती लोक त्यांना मारत होती, काल पण धमकी देत होत्या. तर ही भाषा कुठून येते? कारण यांना रस्त्यावर राहायचं फक्त नाही आहे, यांना रस्त्यावरती दारू विकायचं आहे, यांना रस्त्यावरती ड्रग्स विकायचं आहे. आणि त्यामुळे जो इन्कम होतं आहे, आणि अनेक दानवीर येतात, त्यांना फुकटमध्ये पिझ्झा, बर्गर, ब्रँडेड कपडे देतात. तर त्यांचे कपडे चांगले आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. इथे या जागी त्यांची 4 व्हीलर लागली होती, त्यांच्याकडे 4 व्हीलर, ते पण वेल फर्निश्ड 4 व्हीलर आहे. त्यांचे बाईक जे आहेत ते बाईक ॲडव्हान्स बाईक आहेत. मग ते भिकारी कसे? आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, पण इथे जो 2 नंबरचा कारोबार चालू आहे त्यामुळे त्यांना फुटपाथवरती राहायचं आहे. मी माझ्या बोरीवलीमध्ये
फुटपाथवरती किंवा उद्यानात दारू प्यायला देणार नाही. इथे जे पानच्या टपरी आहे त्याच्यावरती सरसराट ड्रग्स उपलब्ध आहे. पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. कारवाई होत नाही असं मी म्हणणार नाही. कारवाई तीव्र गतीने सुरू झाली आहे, पण ती कारवाई आणखीन व्यापक व्हावी याकरिता आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. आणि मला विश्वास आहे की प्रशासन या गोष्टीची दखल घेईल. आणि हे आज जे चित्र दिसतंय हे चित्र तुम्हाला कायमस्वरूपी दिसेल. इथे एक PUCची व्हॅन होती आणि तुम्ही PUCची व्हॅन मुंबईमध्ये कुठे पण बघू शकता. जो PUC देण्याचा अधिकार ठेवतो त्या गाडीलाच PUC नसते. त्या व्हॅनचे टायर पंक्चर होते. ते किती वर्षापासून इकडेच पडीक होती. तर अशा गाड्यांना का परवानगी दिली जावी? त्यांचे परवाने रद्द केले पाहिजे अशी माझी मागणी आहे. आज योगायोगाने ती गाडी इकडून हटवली गेली आहे. जर चुकीचं आहे तर त्या कारवाई झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे. समोर रस्त्यावरती केरळवरून ट्रक येतात आणि ते दिवसभर तिकडे असतात आणि सगळी इलिगल ॲक्टिव्हिटी चालू असते. इथल्या महिला मला सांगतात की हे चुकीचं आहे, पण कारवाई होत नाही. तर आज पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की आता तिकडे आम्ही त्यांना बसू देणार नाही, पार्क करू देणार नाही. मानवाधिकारची भाषा हे लोक बोलतात, तर बाकी लोकांची मानवाधिकार नाही आहे का? आम्ही इथे घर विकत गेलं आहे, हे चुकीचं काय? जर असं असेल तर मी पण आव्हान करेन की कशाला चर्चगेटपर्यंत CST पर्यंत ऑफिसला जायचं. हे सुंदर फुटपाथ बनवलेत, तुम्ही सुद्धा इथेच आपलं ऑफिस बनवा. तुम्ही पण इकडे टेबल खुर्च्या लावा. जर कायदा त्यांच्यासाठी नाही तर कायदा आमच्यासाठी कशाला? म्हणून काही लोक जर त्यांना वाटत असेल की आपण कोणाला चिरीमिरी देऊन फुटपाथ कब्जा करू शकतो, तर आता हे पारदर्शी सरकार आहे. आम्ही हे होऊ देणार नाही. आणि हा इशारा आहे. तुम्ही बघू शकता. आज मी तुम्हाला विनंती करीन, आज तुम्ही या रस्त्याचा फोटो घ्या. तुम्हाला वाटेल की रस्ता कसा होता आणि या लोकांनी काय अवस्था करून ठेवली होती. म्हणून बोरिवलीमध्ये भीतीचं राज असणार नाही. कोण कोणाला धमकवू शकत नाही. याची हिंमत एवढी की सोसायटीच्या आतमध्ये जाऊन हे सोसायटीच्या लोकांना मारतात आणि रस्त्यावर राहतात. ही भाषा खपून घेणार नाही. ही दादागिरी जी होती, काल माझ्यासमोर महिंद्राचं इकडे शोरूम आहे, त्यांनी सांगितलं हम तो रस्ते पे लगाएगा. ही भाषा खपून घेणार नाही. ही भाषा अमान्य आहे. तुम्ही व्यवसाय करा. व्यवसाय करायला तुम्हाला सकारात्मक वातावरण आहे. तुम्ही तुमचं काम करा, पण सगळा फुटपाथ, सगळा रस्ता आमच्या बापाचाच, ही मानसिकता चालू देणार नाही. सर्वात मोठा प्रश्न आहे, सिस्टम आहे, पोलीस आहे, ट्रॅफिक पोलीस आहे, BMC आहे. आतापर्यंत का कारवाई करत नव्हते आणि का गॅरंटी आहे की तुम्ही आज आंदोलनावर आहेत, उद्यापासून परत ते लावणार नाही? गॅरंटी बघायची असेल तर मी SV रोडवरती बोरिवली स्टेशनच्या समोर जेव्हा कारवाई केली तेव्हासुद्धा सगळ्यांच्या मनात प्रश्न होता. पण मागील 40 वर्षात जे झालं नाही ते मी बोरिवलीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने करून दाखवलं. महावीर नगरमध्ये असंभव होतं, ते मी करून दाखवलं. मला विश्वास आहे, कारण माझी नियत साफ आहे. मला माझ्या लोकांचा आशीर्वाद आहे, सहकार्य आहे, आणि म्हणून हे चित्र सुद्धा आम्ही बदलून जाणार. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.